नमस्कार मंडळी, आज आपण दाखवणार आहोत एक असा व्हिडिओ ज्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण केली आहे। हा व्हिडिओ एका अपार्टमेंटच्या सीसीटीव्हीत कैद झालेला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये दिसतं की एका मुलगी अगदी साध्या कामानिमित्त सोसायटीच्या बाहेर पडते। ती शांतपणे चालत असतानाच अचानक रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची टोळी तिच्या मागे धाव घेताना दिसते। ही मुलगी घाबरून जाते आणि जीवाच्या आकांताने पळत सुटते। कसाबसा ती जवळच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचते आणि या कुत्र्यांच्या तावडीतून बचावते। या घटनेत देवाची कृपा म्हणून मुलगी वाचली, पण हा प्रकार पाहून संपूर्ण परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत। कारण आधीच शहरांमध्ये, गल्ल्यांमध्ये आणि रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे। लोकांना रात्री उशिरा घरी येताना, सकाळी फिरायला जाताना किंवा मुलांना शाळेत नेताना मोठा त्रास होत आहे। पण आता ही समस्या फक्त रस्त्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सोसायटी आणि अपार्टमेंट परिसरातही कुत्र्यांचा दबदबा वाढताना दिसतो आहे। नागरिकांची भीती, आम्ही घराबाहेर पडलं की जीव मुठीत घेऊन पडावं लागतं, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। ज्येष्ठ नागरिकांना सकाळी व्यायामाला जाणं अवघड झालं आहे। लहान मुलांना शाळेत पाठवताना पालक सतत चिंतेत राहतात। महिलांसाठी तर रात्री एकटं बाहेर पडणं धोकादायक झालं आहे। समस्या कुठं आहे? काही संस्थांनी आणि प्राणीप्रेमींनी कुत्र्यांचं संरक्षण करण्यासाठी आवाज उठवला आहे। मात्र दुसरीकडे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत। हल्ल्यांमुळे लहान मुलं व वृद्ध नागरिक जखमी होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीतीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की भटक्या कुत्र्यांचं लसीकरण, निर्बंध आणि तातडीची उपाययोजना करावी। कुत्र्यांचं संरक्षण महत्त्वाचं आहे, पण त्याच वेळी नागरिकांचं संरक्षणही तितकंच गरजेचं आहे। सध्या हा मुद्दा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे। अनेक लोक आपापल्या भागातील अशाच घटना सांगत आहेत। आज मुलीला कसाबसा वाचवता आलं, पण उद्या असाच प्रकार घडला तर? असा प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा घटना तुमच्या परिसरात घडल्या आहेत का? प्रशासनाने तातडीने पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा, जेणेकरून प्रशासनाचं लक्ष या गंभीर प्रश्नाकडे जाईल। आणि हो, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करणं विसरू नका।